श्री स्वामी समर्थ. ज्या गोष्टीमुळे तुम्ही नाराज आहात, उदास आहात, ज्या गोष्टीची तुम्ही तक्रार करता, तुम्ही रडत बसता, स्वतःला खरंच मनापासून एकदा एक प्रश्न विचारा. असंच उदास राहून रडत राहून तुमचं जीवन बदलणार आहे का? बिलकुल नाही. तुमचं जीवन बदलणार नाही. बरं, दुसरा एक प्रश्न स्वतःला विचारा. तुम्ही रडत राहिले, नाराज राहिले, कोणाला काही फरक पडणार आहे का? नाही, फरक पडणार नाही. त्याला आणखीन तुम्हालाच त्रास होईल. त्या गोष्टीचा फक्त तुम्हालाच त्रास होईल. ज्यांना तुमचं रडण्याचं काही देणं घेणंच नाही, तुमच्या भावनाची कदर नाही, अशा व्यक्तीसाठी रडत राहणं म्हणजे परमेश्वराला दिलेल्या एक सुंदर जीवनाचा अपमान. म्हणजे देवाने आपल्याला दिलेला एक सुंदर जीवनाचा अपमान करता. आजपासून तुम्ही तक्रार करू नका. आजपासून तुम्ही एक निश्चय करा, तुम्ही तक्रार करू नका आणि स्वतःचा स्वीकार करा. रडू नका, पुढे चालत राहा. लढायची तयारी ठेवा. तुम्ही आयुष्यात एक ध्येय ठेवा. काहीतरी आपण करणार आहोत याचं तुम्ही एक ध्येय ठेवा. ध्येयासाठी जीवनात निश्चयवार करून टाका, कारण त्या ध्येयासाठी तुम्ही काही करा पण ते पूर्ण करा. अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अडकून नका बसू. आपल्या स्वतःलाच त्रास होतो. स्वतःला त्रास देणं बंद करा. जगताना असं जगा की सगळेच आपले आहे आणि मरताना असं मरा का कोणीच आपलं नाही. मग बघा आपलं जीवन कसं होतं. कारण याला त्याला दोष देण्यापेक्षा आपलं काय चुकतं ते बघा. याच्यावर नाराज व्हा, त्याच्यावर नाराज व्हा, काहीच उपयोग नाही. कारण आज अशी परिस्थिती झालेली आहे की कोणी कोणाला विचारत नाही. कोणावर नाराज व्हायला नकोच आहे.